नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची बातमी. इंधन दरवाढीच्या विरोधात जत काँग्रेसचा एल्गार. आजचे दिनचे गाजर दाखवत नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाची सत्ता मिळवली. मात्र गेल्या अनेक वर्षात सामान्य जनतेच्या वाट्याला आले ते फक्त महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकट. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय जनता अक्षरशः होरपळून निघाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी अब्जाधीश उद्योगपती मित्रांचे खिसे भरले. आता आखाती युद्धाचे आणि जागतिक परिस्थितीचे कारण पुढे करून मोदी सरकार पुन्हा इंधन दरवाढ लादत आहे. ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे हे सरकार आहे. मोदी सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जत काँग्रेसच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. आज देशात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हालाकीचे दिवस काढावे लागतात. या मोदी सरकारचा या निमित्तानं आम्ही निषेध करतो आणि इथून पुढं या सरकारच्या माध्यमातून जर सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर वेळोवेळी या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन तीव्र प्रकारचे करण्यात येईल असे या निमित्तानं